की भगवा रक्ताचा, भगवा श्वासाचा, भगवा रक्ताचा, भगवा श्वासाचा, अरे हाच तर वारसा आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा, खांद्यावरती घेऊन वसा जनसेवेचा आणि मर्दासारखा चाललाय वाघ हा शिवसेनेचा. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मागील काही दिवसांपासून काही लोक ऑपरेशन टायगर वरनं बेताल बडबड करत आहेत. मला त्यांना आज ठणकावून सांगायचंय, अरे ऑपरेशन टायगर म्हणजे आमच्यासाठी काही लोकांना त्या पक्षातून या पक्षात आणणं नाहीये रे बाबांनो. आमच्यासाठी ऑपरेशन टायगर म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वाघ फक्त एकनाथजी शिंदे साहेब आहेत हे महाराष्ट्रानं मान्य केलंय. हे खरं ऑपरेशन टायगर आहे. जे लोक रोज सकाळी संजय राऊतांसारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतोय की खासदार आले, आता खासदार कुठे जाणार आहेत, काय करणार आहेत हे मला माहित नाही, त्यांची भूमिका ते जाहीर करतील. पण राऊतांसारखा बेताल बडबड करणारा माणूस काय म्हणतो की खासदारांच्या अंगावरती चिंध्या शिल्लक ठेवू नका. अरे बाबा, आधी तुमच्या पक्षाच्या ज्या चिंध्या होऊन इकडे तिकडे पडल्यात ना, आधी त्या चिंध्या गोळा करा आणि मग बोला ना. या महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात मोठा चिंदी चोर जर कोण असेल ना तर तो संजय राऊत आहे. आणि संजय राऊत काय बोलतात, आम्ही ऑपरेशन तुडवा करणार. अरे तुम्ही ऑपरेशन तुडवा नाही, तुमच्या शिव्या शापानं ऑपरेशन युबीटी बुडवा चाललंय आणि ऑपरेशन काँग्रेस वाढवा चाललंय. संजय राऊत पुढे जाऊन काय बोलतात, शिव्या शाप, भची भाराकडी, आणि तुम्ही सांगताय राडे करणार. संजय राऊत, राडा करण्यासाठी मनगटामध्ये दम असावा लागतो आणि तो मनगटातला दम फक्त अस्सल शिवसैनिकात असतो. तुमच्यासारखी तोंडपाटीलकी करणाऱ्यांच्या फक्त जिभेत आणि तोंडात दम है. अरे बगावत करने के लिए, ऑपरेशन करने के लिए शेर का कलेजा चाहिए होता है, जो हमारे नेता एकनाथ जी शिंदे साहब के पास है. पण तुमच्याकडे दुर्दैवानं कलेजा पण नाही आणि भेजा पण नाही, म्हणून तुमच्या गटाची ही अशी अवस्था झालेली आहे. आणि त्याच्यामुळे राऊत, ज्या खासदारांना तुम्ही राजीनामा द्या म्हणताय, जर असेल नैतिकता, असेल चाड शिल्लक आणि असेल लाज शिल्लक, तर पहिल्यांदा स्वतःचा राजीनामा टाका. कारण तुम्ही राज्यसभेचे खासदार हे तुम्ही ज्यांना रोज शिव्या देताय ना, ते आमच्या 40 आमदारांच्या मतावर झालेले आहात. तुम्ही वाघाचं कातडं पांघरलेलं लबाड लांडग आहात. असेल हिम्मत तर द्या राजीनामा, उतरा मैदानात आणि मग बघूया कुणामध्ये किती दम आहे. आणि इथून पुढे औकातीत राहून बोलायचं, तोंड सांभाळून बोलायचं, नाहीतर तोंड फोडायचं कसं असतं ना, हे शिवसैनिकांना कोणी शिकवण्याची गरज नाहीये. आणि संजय राऊतांसारखी माणसं बाकीचं काहीच करू शकत नाहीत. त्यांचं वर्णन मी मराठीतल्या एकाच म्हणीत करते की राऊतांची अवस्था म्हणजे अंगात नाही बळ पण चिमटा काढून पळ अशी आहे. तर इथून पुढे चिमटे काढू नका. अरे तुमचे खासदार सोडून गेले, तुमचे विभाग प्रमुख, शाखा प्रमुख तुम्हाला सोडून गेले, तरी सुद्धा तुम्ही माईक वरती एवढ्या घमेंडीनं बोलताय. राऊताचं बडबडणं बघून मला रवी किशन यांचा एक डायलॉग आठवतो भोजपुरी सिनेमातला. रवी किशन म्हणतात की जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा. पक्षाची शकल झाली तरी अरे कशावरती घमेंड करताय. आणि त्यामुळेच जी काँग्रेसची सुपारी घेऊन संजय राऊतांसारखा काँग्रेसची भाटगिरी करणारा माणूस काम करतोय, त्यांना मला इशारा द्यायचा आहे.
की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते कि मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होने दूंगा, जिस दिन होगी मैं उस दिन दुकान बंद कर दूंगा. अरे तुमच्या सारख्यांनी कितीही कारस्थानं केली तरी सुद्धा शिवसेनेचा भगवा झंझावात जिवंत ठेवण्यासाठी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व सक्षम आहे. मला आश्चर्य वाटतं ह्या लोकांचं. अरे आपल्या घरात भांडण झाल्यावर शेजाऱ्याला दोष द्यायचा नसतो, आपल्या घरातली भांडणं आपण मिटवायची असतात. तुमचे खासदार कुठे गेले तुम्ही शोधा ना. का ती माणसं तुमच्यावर नाराज आहेत? अरे तुम्ही कायम फेसबुक लाईव्ह राहणार, तुम्ही कायम नॉट रिचेबल राहणार. कुणा आमदार खासदारांच्या घरी कोणी हॉस्पिटलमध्ये गेलं तरी तुम्ही भेटणार नाही. कोणाच्या घरी दुःखद प्रसंग घडला तरी तुम्ही त्यांचे डोळे पुसणार नाही. घर कोंबड्यासारखं घरात बसून राहणार आणि लोक तुम्हाला सोडून गेले की मग गद्दार खोके बिके ह्या भाषा तुम्ही करणार. तुम्ही ना पंचायत समितीत प्रचाराला बाहेर पडलात, ना तुम्ही नगरपालिकेला बाहेर पडलात, ना तुम्ही महापालिकेला, मुंबई महापालिका सोडला तर कुठेच प्रचाराला गेला नाहीत. शिवसैनिकांना वाऱ्यावरती सोडून दिलं. तुम लढो हम कपडे संभाळते है अशा पद्धतीची भूमिका तुम्ही घेतली. आणि दुसऱ्या बाजूला आमचे नेते, मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मात्र पायाला भिंगरी बांधून प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्याही निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी प्रचारांचा, सभांचा, दौऱ्यांचा झंझावात घेतला. आणि त्यामुळेच आज शिवसेना आतापर्यंतच्या 60 वर्षाच्या इतिहासात शिवसेनेचे सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून आले, पंचायत समिती सदस्य निवडून आणले आणि राज्यामध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि प्रादेशिक पक्षामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे. यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण आपले नेते माननीय शिंदे साहेबांचं अभिनंदन करूयात. अरे तुम्हाला रक्ताचा वारसा लाभला पण तुम्हाला विचारांचा वारसा सांभाळता आला नाही आणि सतत ऑनलाईन राहून फेसबुक लाईव्ह करत घर कोंबडा बनणाऱ्या उबाठानी दाखवून दिलं की विरासत में बाप की गद्दी मिल सकती है लेकिन बुद्धी नहीं मिलती. आणि त्याच्यामुळेच तुमची राजकारणाची सद्दी आता संपत चाललेली आहे. आम्ही एक वेळेस मान्य करू की उद्धवजींची तब्येत ठीक नाही त्यामुळे ते बाहेर पडत नाहीत. पण अरे तुमचे युवराज जे फक्त शिव्याशाप देतात, ते फक्त कोल्ड कॉफी, नाईट लाईफ, पेंग्विन याच लाईफ मध्ये मग्न असतात. एका बाजूला तुमचा युवराज कोल्ड कॉफी पिऊन त्यांचं रक्त थंड पडलंय, पण आमचं युवा नेतृत्व संसद रत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब 47 अंश सेल्सिअस तापमानात सुद्धा अखंड शिवसैनिकांना भेटतायत. अरे आमचं नेतृत्व कोल्ड कॉफी पिणार नाही, रस्त्यावरचा कटिंगचा चहा पिऊन शिवसैनिकांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहे. याचा मला अभिमान वाटतोय. अरे आमचे नेते फक्त बोलत नाहीत की राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो मेहनत करेगा. तर माझ्यासारखा एका सर्वसामान्य लेकीला संधी देतानाही आमच्या युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांनी माझ्या पाठीशी ते भक्कमपणाने उभे राहिले. आणि त्यामुळेच मला उबाठाच्या सगळ्या लोकांना आज जाहीर आव्हान करायचंय, उत्तर द्यायचंय की इथून पुढे जर आमच्या पक्ष नेतृत्वाच्या बाबतीत बेताल टीका करण्याचं जर काम तुम्ही करणार असाल तर ईट का जवाब पत्थर से देने के लिए आमची शिवसेना सज्ज आहे. संजय राऊत कुणाची भीती दाखवताय? तुम्ही आवाहन केल्यावर काळ कुत्रही येणार नाही, पण तुम्ही म्हणताय घरात घुसू, मारू, तोडू, फोडू. अरे असेल हिम्मत तर खासदार आमदार सोडा, एका सर्वसामान्य शिवसैनिकाच्या तरी केसाला हात लावून दाखवा.
नाही तुमच्या तंगड्या तोडल्या ना तर शिवसैनिकाचं नाव हे शिवसैनिक लावणार नाहीत. आज इंडिया आघाडी असेल, ममता दीदी असेल, राऊत असतील किंवा इतर अनेक लोक असतील, ही सगळी लोक एकत्र येऊन जर आम्हाला भीती दाखवत असतील तर मला त्यांना एवढंच सांगायचंय, अरे कितीही लोक एकत्र या, पण लक्षात ठेवा कि मुन्ना, अरे झुंड में तो सुअर आते हैं, शेर अकेला आता है. आणि त्या ठाण्या वाघाचं नाव हे माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत. मला आज उद्धव साहेबांना एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून प्रश्न विचारायचा. उद्धवजी, आपली देवारातल्या देवासारखी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी पूजा केली. अरे आपण शब्द टाकायचा आणि जीवपणाला लावून साहेबांनी तो पूर्ण करायचा. लढाया शिंदे साहेबांनी लढला पण विजयाचं श्रेय तुम्हाला दिलं. मला सांगा उद्धवजी, आमच्या शिंदे साहेबांचं काय चुकलं होतं की नक्षलवाद्यांनी गडचिरोली त्यांना जीवे ठार मारू ही धमकी दिल्यावर तुम्ही त्यांना पोलीस सुरक्षा नाही दिली? शिंदे साहेबांच्या जीवाचं बरं वाईट व्हावं असं तुम्हाला वाटत होतं का? उद्धवजी, तुम्ही आम्हाला सांगा, जगात सगळ्या गोष्टीची किंमत करता येते पण आईच्या दुधाची किंमत करता येत नाही. अरे काही वर्षापूर्वी असाच वर्धापन दिन होता आणि तुम्ही आमच्या नेत्यांच्या आईचं दूध काढलं का? शेतकऱ्याची आई, गरीबाची आई, दलिताची आई, शिवसैनिकाची आई, तुझ्या दुधाला किंमत नसते का उद्धवजी? सांगा, काय चुकलं आमच्या नेत्याचं? अरे तुमच्यासाठी जीव पणाला लावून या भगव्यासाठी, बाळासाहेबांच्या विचारासाठी लढणाऱ्या शिंदे साहेबांना तुम्ही विचारलत, हू इज एकनाथ शिंदे? तुम्ही काही वर्षापूर्वी विचारलत, हू इज एकनाथ शिंदे? आणि आज एकनाथजी शिंदे साहेब लाडकी बहीण असेल, लाडका शेतकरी असेल, सगळ्या योजना आणून तुम्हाला दाखवतायत, हू इज एकनाथ शिंदे. आणि सगळं जग बघतंय हू इज एकनाथ शिंदे. त्यामुळे तुमच्याकडे नाव आहे, आडनाव आहे, घराणं आहे, वारसा आहे, संपत्ती आहे, मातोश्री आहे. आमच्या नेत्यांकडे फक्त सेवा, समर्पण आणि एक दिलदार हृदय आहे. पण छावा सिनेमातला एक डायलॉग उद्धवजी मला आठवतो, लक्षात ठेवा, मार्क माय वर्ड्स, हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है. महाराष्ट्र की राजनीति में एकनाथ जी शिंदे साहब आज भी सब पे भारी है. त्यामुळे शेवटी एवढंच म्हणते आणि थांबते, तूफान क्या रोकेगा उस कश्ती को जिसके माझी में अंगार है. शिवसेना का असली वारिस वही जिसके साथ जनता का प्यार है. अरे कांग्रेस के सामने घुटने टेकने वालों की हर कोई करता निंदा है. फेसबुक लाइव करने वालों पर हर कोई शर्मिंदा है. हिंदुत्व को निगलने चाहते थे वो बेनकाब आज दरिंदा है. लेकिन शिवसेना और भगवा का मान सम्मान टिकाने के लिए एकनाथ जी शिंदे साहब नाम का टाइगर अभी जिंदा है. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. ज्योतिताई, धन्यवाद. काही भाषण आणि काही शिवसेनेचा कार्यक्रम म्हटल्यानंतर शिवसैनिकाला ती भाषण किंवा ते आवाज ऐकल्याशिवाय घरी जाता येणार नाही. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. व्यासपीठावर ज्यांची आपण वाट पाहत होतो, एक तमाम शिवसैनिकांचं नेतृत्व, मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं शिवसेनेचे मुख्य नेते व्यासपीठावर आदरणीय शिंदे साहेबांचं स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, शिंदे साहेब आगे बढ़ो. हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा सणांसाठी राब मी राब शिंदे साहेबांना विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजां आपण पुष्पहार अर्पण करावा. एकटा उभा ठाकतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. शिवसेना नेते रामदास कदम साहेब यांनाही विनंती करेन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब श्रीमान ठाकरे यांच्या बाळासाहेब प्रतिमेस ठाकरे यांचा पुष्पहार अर्पण करावा. शिवसेना नेते आनंदराव अडसूळ साहेब यांनाही विनंती करतो धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. धन्यवाद. काय अशी प्रगती केली होय आमच्या ठाण्याने. आणखी विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत. बोलतो तसाच वागतो वचनाचे मोल जाणतो माणसातला देव हा माणसात देव शोधतो आसवे कुसावयास तो धावतो हा केस दिन रात अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ. साहेब आपल्याला एक विनंती करतो. शिंदे साहेब आपल्याला विनंती करतोय कार्यक्रम पुढे भाषणांचा व्हायच्या पूर्वी या विभागाचे ज्या विभागामध्ये आपला कार्यक्रम आहे इकडचे खासदार रवींद्र वायकर साहेब असतील, आमचे सर्व विभाग प्रमुख आहेत वैभव बराडकर, स्वप्नील टेंबुलकर, ज्ञानेश्वर सावंत, अल्ताफ पेवेकर, आमदार मुरजी पटेल, ह्या सर्वांना आपला सत्कार करायचा आहे आणि सर्व आलेल्या आपल्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचाही त्यांना सत्कार करायचा आहे. मंत्री आहेत. साहेबांना शाल, पुष्पहार, वाघाची प्रतिमा या विभागातर्फे या विभागाचे खासदार, विभाग प्रमुख, पदाधिकारी यांच्यातर्फे देण्यात येत आहे. सागल्या बनून जागतो संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो सणांसाठी राब राबतो सागल्या बनून जागतो. हे सर्व विभाग प्रमुखांना वेळेअभावी म्हणून उभा ठाकतो आपले मंत्रीगण पण इकडे उपस्थित आहेत. भगविला अनाथांचा नाथ गरिबांची साथ मदतीचा हात एकनाथ शत्रूंना मात करतो बिनधास्त साऱ्या मुखात एकनाथ. रामदास भाई अडसूळ साहेब, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब, नीलमताई गोरे, मीनाताई, प्रकाश पाटील, उपस्थित व्यासपीठ साहेब, मुंबईचे 6 आमदार आपल्याला आजच्या या कार्यक्रमानिमित्त पुष्पगुच्छ देऊ इच्छित आहेत. 1-2 मिनिटासाठी. मुंबईचे 6 आमदार सुर्वे साहेब, तुकाराम काते, सुर्वे साहेब, पाटील, दिलीप मामा, बगेश,
शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्याचे केंद्रीय मंत्री, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी शिवसैनिकांना संबोधित करावं. धन्यवाद. हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते आदरणीय रामदासभाई अडसूर साहेब, प्रतापरावजी जाधव, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे पण कमी वेळ असल्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या सगळ्या माझ्या शिवसैनिक बांधवांनो, माता भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या 60व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी तमाम शिवसैनिक बांधवांना माझ्या भगवामय या ठिकाणी शुभेच्छा देतो. 60 हा आकडा नाही आहे, 60 हा संस्कार आहे, हा इतिहास आहे, हा संघर्षाचा आणि निष्ठेचा अध्याय आहे. मला आठवतं ज्यावेळेस मी 1985-86 सालामध्ये शिवसैनिक म्हणून शिवसेनेमध्ये आलो, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लढणारी संघटना शिवसेना म्हणून मी शिवसेनेचं काम सुरू केलं. आज मला आठवतंय की त्या 60 वर्षाचं फलश्रुती म्हणून आज ही जी गर्दी दिसते आहे, या ठिकाणी जे तमाम शिवसैनिक दिसत आहेत, त्याच्यामध्ये 40 वर्ष काम केलेले शिवसैनिक, तर आजपासून नवे शिवसैनिक म्हणून जे काम करतायत त्या सगळ्यांची सांगड या ठिकाणी आहे. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी हे छोटंसं रोपटं लावलं. त्यावेळेस सत्ता नव्हती, पैसा नव्हता, वाहनं नव्हती, त्यावेळेस फक्त एक विश्वास होता, मराठी माणसावर होणारा अन्याय, हिंदुत्वावर होणारा अन्याय आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या माणसाला न्याय देण्याकरता, हिंदुत्वाचं रक्षण करण्याकरता जी संघटनेचे विचार आहे त्याच्या भरोशावर हे काम सुरू झालं. त्यावेळेस मोबाईल नव्हता, त्यावेळेस फोन होता, त्यावेळेस पैसे नव्हते, त्यावेळेस सायकलवर प्रवास होता, त्यावेळेस मोबाईल नव्हता, त्यावेळेस एसी नव्हता, त्यावेळेस एकच ध्यास होता, तो म्हणजे हिंदुत्वाचा ध्यास होता, वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा ध्यास होता आणि त्याच्या भरोशावर ही शिवसेना उभी राहिली. बघता बघता मुंबई काबीज झाली, बघता बघता ठाणे काबीज झालं, महाराष्ट्रभर शिवसेना पसरली. 17 इतरांसाठी 1760, आमच्यासाठी एकच हिंदुहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे नावाचा गदर या महाराष्ट्रामध्ये सुरू झाला आणि तुमच्या आमच्या सारखे सर्वसाधारण माणसं या शिवसेनेमध्ये मोठे झाले. माझ्यासारखा टपरी चालवणारा आमदार झाला, रिक्षा चालवणारे एकनाथ शिंदे साहेब आमदार झाले, टोपली विणणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, पुंगाणी वाजवणारा विजयराज शिंदे आमदार झाला आणि सर्वसाधारण माणसाला सत्तेचं विकेंद्रीकरण कळायला लागलं. ही शिवसेना वाढत असताना शिवसेनेला झटके मिळाले, शिवसेनेतून अनेक गेले आणि त्यावेळेस आम्ही म्हणालो गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे. त्या शिवसेनेच्या मागे शिवसेना प्रमुखांनी सांगायचं आणि आम्ही शिवसेनेचं काम करायचं, अशा पद्धतीचं काम सुरू झालं. पण काही दिवसांनी आपण पाहिलं या ठिकाणी सत्तेचं वादळ सुरू झालं. 19 साली आपल्या ह्या निवडणुका पार पडल्या, शिवसेना भारतीय जनता पार्टीचे युतीचं बहुमत आलं आणि अचानक त्या बहुमतामध्ये ठिणगी पडली. समविचारी लोकांची फारकत फाडून ज्या विचाराशी बाळासाहेबांना कायम फारकत ठेवली होती त्या विचाराशी आय लव्ह यू म्हटलं गेलं आणि ज्या माणसाला
मोटरसायकल चालवायचं लायसन नव्हतं, त्या माणसाला ट्रक चालवायचं लायसन दिलं गेलं. त्या ठिकाणी 4 कुमुकले आले, त्यांनी माणसाला लोटण्याचा प्रयत्न केला आणि काय सांगावं, जणू काही शिवसेना आता संपणार आहे अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं. घरामधून सत्ता सुरू झाली, ऑनलाईन सत्ता सुरू झाली, ऑफलाईन सत्ता बंद झाली आणि अचानक उठाव झाला. उठावामध्ये आमदारांनी निश्चय केला की होय, आम्हाला शिवसेना प्रमुखांची शिवसेना वाचवायची आहे, म्हणून सगळे शिंदे साहेबांकडे जायला लागले, काम करून घ्यायला लागले. त्यावेळेस आम्ही गुवाहाटी गेलो, गुवाहाटीला झालेला परिणाम पाहिला. 33 देशांनी त्याची नोंद केली. हु इज एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे कोण आहेत? हा महाराष्ट्राचा एक टायगर आहे, हा एक वाघ आहे देशामध्ये आणि बाहेर देशामध्ये सिद्ध झालं. होय, तिथून आम्ही निघालो आणि एक ज्याला मी माझा माल म्हणतो तो सत्तेतून म्हणाला की म्हणले 40 रेडे या मुंबईमध्ये आले तर कापले जातील. पण आम्ही 40 रेडे या मुंबईमध्ये आलो. त्या रेड्यांनी या मुंबईमध्ये येऊन सत्ता स्थापन केली आणि आज मला सांगायला आनंद वाटतोय की आमच्यावर जी टीका होते आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 6 खासदार या ठिकाणी ऑपरेशन टायगरने केले आणि काल ते बोलले यांना मारा, यांना ठोका, साले, भडवे, रेडे अशा पद्धतीनं वाखोल्या व्हायला गेल्या. अरे रावसाहेब, तुम्हाला मराठीत बोलता येतं. जर गुलाबरावाच्या पाटलाची आईराणीची शिवी जर तू ऐकली ना, आई शपथ तू जागेवरून 4 दिवस उठणार नाही. याचं कारण आज या शिंदे साहेबांनी हे दाखवून दिलंय आणि ते यांच्यावर आव्हान करतायत. हवाओं को निगलना चाहते हैं, हद से भी गुजरना चाहते हैं, किनारों की हिम्मत तो देखिए, समंदर को निगलना चाहते हैं. आज या माणसानं सर्वसाधारण माणसांकरता ही शिवसेना ठांगली. माझा विश्वास आहे आत्मा अमर आहे. आज बाळासाहेबांचा आत्मा या हॉलमध्ये असेल आणि तो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आशीर्वाद देत असेल की माझ्या बहादरा, शाबास, तू माझी खरी शिवसेना या ठिकाणी वाचवलीस. म्हणून आमच्या बदनाम्या सुरू है, वो समंदर को खंगोलने में है, हमारी कमैया निकालने में है. जिनकी लंगोटी फटी है वो हमारी पगड़ी उछालने में लगे है. मला तरी असं वाटतं यांचं स्वप्न साकार होणार नाही. माझी वेळ संपली आहे, चिठ्ठी आलेली आहे. पण मी आपल्याला सांगतो 6 खासदारांचं मला माहित नाही, त्यांचं काय झालं मला माहित नाही. पण आता त्यांचं जे पोरग आहे ते माझ्या पोराच्या वयाचं आहे. ते म्हणायला लागलं की हे 6 लोक फुटले, पैशाच्या भरोशाने फुटले. अरे सोनिया, तुमचे बापजादे मुख्यमंत्री होते तेव्हा तुम्ही मंत्री होते, गल्ली गल्ली फिरले असते, गावागावात गेले असते, आमदारांच्या नाराज्या काढल्या असत्या, शिंदे साहेबांना जवळ केलं असतं तर ही वेळ आली नसती. नाहीतर एकीकडे बघा, एक माजी मुख्यमंत्री आणि सध्याच्या उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा गावागावात जातोय, जिल्ह्या जिल्ह्यात जातोय, शिवसेना बांधतोय, BLAचं काम करतोय, या ठिकाणी SIRचं काम करतोय, उन्हामध्ये फिरतोय. हेच काम जर तू केलं असतं माझ्या सोनिया तर हे दिवस आले नसते. म्हणून मी आज सांगतोय उद्याचे दिवस चांगले आहे आणि मला खात्री आहे शिंदे साहेब, सगळ्यात मोठी श्रीमंती काय असते? त्यांची अपत्य. तुम्हाला एक मुलगा आलाय आणि तो सोन्यासारखा आलाय, हीच तुमची श्रीमंती आहे. हे 32 वर्गाश त्यांचं पोट आहे, AC मध्ये बसलंय, देशी गोष्ट करताय आणि ते संजय राऊत नावाचं बावलं ते संपणार आहे, संपवणार आहे, सांगण्याची गरज नाही. याला म्हणे मारील, त्याला म्हणे मारील. अरे आम्ही काय असेच दिसतो काय? 4-4 लाखातून निवडून आलोय. जरा आमच्या मागच्या गुन्ह्यांची हिस्ट्री चेक, राऊत चेक कर. 302, 307 प्लेन चॅप्टर 151 तुला पाठ नसतील तेवढे पाठ आहे. तू बसल्या बसल्या लेखणीच्या भरोशावर बाळासाहेबांच्या आशीर्वादावर खासदार झालास.
आम्ही जनतेमधून आमदार झालेले लोक आहोत, जनतेमधून खासदार झालेले लोक आहोत. हा तो छोटासा झटका आहे, विधानसभेचा अजून फटका आहे आणि महापालिकेचा मोठा चटका आहे. हे विसरता कामा नये आणि तो तुम्ही देणार याची मला खात्री आहे. आज या ठिकाणी आपण सगळेजण बसले आहोत. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी, त्याचप्रमाणे शिवसेनेच्या सगळ्या मंत्री महोदयांनी, त्याचप्रमाणे आपले युवा नेते श्रीकांत शिंदे साहेबांनी जो एक काम आपलं सुरू झालेलं आहे ते आपण सगळेजण मिळून करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया. हीच आपण शिंदे साहेबांना या ठिकाणी ग्वाही देतो. आणि जास्त न बोलता मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गुलाबराव. यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, नाव सांगणार आणि घेणार, पण त्याच्यापूर्वी काही वक्त्यांना ते शब्द चांगले वाटतात. जसं काही कपडे काही लोकांना शोभतात, तशी काही वाक्य काही शब्द महाराष्ट्रातल्या जनतेलाच नाही तर प्रत्येकाला बोलावं तर या माणसाने. मी असं म्हणणार नाही शिवी घालावी तर या माणसाने, पण जे बोलावं तर अमुक माणसाच्या तोंडात तर चांगलं शोभून दिसतंय. मी आपल्या शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांना विनंती करतो की त्यांनी शिवसैनिकांना संबोधित करावं. आवाज कसा? होय बांधवानो, 350 वर्षाच्या आधी दिल्लीच्या औरंगजेबाच्या नोकरीला लाद घालून कविभूषण किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते. त्यावेळेला कविभूषण यांनी असं सांगितलं होतं, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती, सुनतिया सबकी होती. ते माझे छत्रपती शिवाजी महाराज. होय बांधवानो, गोब्राह्मण प्रतिपालक, हिंदवी स्वराज्य संस्थापक, सिंहासनाधीशित जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा? शिवसेना. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहूजी फुलेची आणि बांधवांनो संबंध देशानं पाहिलं. होय होय, या महाराष्ट्राचा खरा टायगर कोण असेल तर तो एकनाथजी शिंदेच आहेत. ते आमचे एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर बसले आमचे अटूर साहेब, आमच्या नीलमताई, आमच्या मीनाताई, आमचे प्रतापराव, आमचे नेते गुलाबरावजी, ही सगळी मान्यवर मंडळी. बांधवांनो, भगिनींनी, मातांनो, मला पहिल्यांदा एक गोष्ट सांगायला हवी. आज शिवसेनेला 60 वर्ष होत आहेत. शिंदे साहेब 57 वर्षाचा साक्षीदार मी आहे. 57 वर्षाचा साक्षीदार मी आहे शिवसेनेचा. मी स्वतःला भाग्यवान समजतो. अनेक वर्ष शिवसेना प्रमुखांसोबत राहण्याचा योग मला आला. मराठी माणसाच्या नायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. हा म्हणतात शिवसेना मोठी झाली बांधवानो. आणि आज 60वा वर्धापन आपण साजरा करतोय. शिंदे साहेब, आजचा हा 60वा वर्धापन दिन शिवसेना प्रमुख आकाशातून पाहून तुम्हाला 2-2 हाताने आशीर्वाद देत असतील. होय एकनाथ, माझे विचार घेऊन तू पुढे चालला आहेस. 2-2 हाताने शिवसेना प्रमुख तुम्हाला आशीर्वाद देत असतील.
शिवसेना वाचवण्याचं काम, शिवसेना प्रमुखांचे विचार वाचवण्याचे काम एकनाथजी आपण केलंय. इतका मोठं काम आपण केलं की त्यावेळेला 40 आमदार सोबत तुमचे आले, 2/3 झाले नसते तर काय झालं असतं, काय झालं असतं. आपली जिद्द, आपली चिकाटी, आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं आपल्याला यश मिळालं. आणि आज आपण पाहतोय, कुठलंही चॅनल चालू करून घ्या, ऑपरेशन टायगर म्हणून सगळ्या ठिकाणी चाललंय. माझी एक आपल्याला विनंती आहे, मी बोलणार आहे 5 मिनिटं, मला कोणी 2-4 मिनिटं चिठी देऊ नका. मी 5 मिनिटं बोलणार आहे. मला अभिमान वाटतोय डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बाप सवाई बेटा कसा असतो, या ऑपरेशन टायगर मध्ये मला माहिती आहे. शिंदे साहेब, एवढं तुमचं योगदान आहे, त्याची अपेक्षा 2 पावलं आमच्या श्रीकांतचं योगदान आहे, याची मला कल्पना आहे. आणि म्हणून श्रीकांतजी, तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांच्या वतीनं तुमचं अभिनंदन. आणि शिंदे साहेब, तुम्ही आता, माझी विनंती आहे, एक शिवसेनेचा नेता म्हणून तुमची विनंती आहे की आता श्रीकांतला आमच्या युवा सेनेचा प्रमुख करून टाका आणि राष्ट्रीय सरचिटणीस करून टाका. कपाळ हात लावू नका. खूप जबाबदारीने बोलतोय मी. इतक्या वर्षामध्ये कधी बोललो नाही. मी आज काम पाहिलं, काल मीडियामध्ये मी पाहिलं की अतिशय नम्रपणे वागणार, कुठेही घमेंड नाही. नाही तर आम्हाला आदित्यजींना आदित्य साहेब म्हणायला लागायचं. मला अधिक न बोलणं चांगलं, मला आज नाही बोलायचं अधिक. पण शिंदे साहेब, ही मागणी आमची आहे, नेत्यांची आहे, शिवसैनिकांची आहे, तुमचा मुलगा म्हणून नाही. या महाराष्ट्राच्या शिवसेनेला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आमदार सदन बोलतो. एवढं आपण लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवा आपण. आणि म्हणून श्रीकांतजी, नाही 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 म्हणायचं नाही. पक्षासाठी, भगव्यासाठी, शिवसेनेसाठी, बाळासाहेबांसाठी, बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी एखादा नेता जेवढा सांगतो तेवढा आपण त्याचं ऐकलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. तर माझ्या सगळ्या बांधवांना सांगेन, आज तिकडे काय चाललंय मला माहिती नाही, पण उद्धवजींना मी एवढं सांगेन, उद्धवजी, ही वेळ आपल्यावरती का यावी. उद्धवजी, 40 आमदार गेले, 10 मंत्री गेले, नेते गेले, शिवसैनिक गेले, जिल्हा प्रमुख गेले, आता खासदार जात आहेत, उद्या तुमचे आमदार जातील, मुंबई महानगरपालिका आणखी आहे. आणखी आपण कुठं चुकताय. संजय राऊतला आम्ही गांभीर्याने घेत नाही. संजय राऊत, तुमचं तोंड सांभाळा, तुडवा ऑपरेशन तुडवा. आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही भगव्या झेंड्याचे शिपाई आहोत. आमच्यावरती अंगावर कोण आला तर सिंगावती घेतल्याशिवाय राहणार नाही. या सांगतो संजय राऊत, तुम्हाला आज सांगतोय. तुडवायची भाषा कुठला कळते आम्हाला. अगं, एका खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा. तुमच्यात हिंमत असेल तर एका खासदाराच्या केसाला धक्का लावून बघा काय होतं ते. आम्ही लोकशाही मानणारे आहोत, कायद्याचं राज्य मानणारे आहोत. याचा अर्थ असा नाही आम्ही गांडू नाहीत. संजय राऊत, वेळ पडली ना तर तुझ्या घरात शिवसैनिक असतील आणि तुला तुळवतील, तुझ्या कानपाड फोडतील आणि तुझं तोंड बंद करून टाकतील. ही ताकद माझ्या शिवसैनिकामध्ये आहे, ताकद आमच्या शिवसैनिकामध्ये आहे. वाटलं ते बडबडते. ज्या दिवसापासून संजय राऊतांची बडबड चालू झाली त्या दिवसापासून उद्धव ठाकरेंना अधोगती चालू झाली. मी तर म्हणतो, एकनाथ शिंदे साहेब, जेवढे दिवस संजय राऊत तिकडे थांबतील तेवढं आपल्याला चांगलं आहे, तेवढं आपल्याला चांगलं आहे. आणि म्हणून आज मला अभिमान वाटतोय, महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले, मराठ्याशिवाय राष्ट्र गाडा न चाले, खरा बिगवरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. आज मला अभिमान वाटतोय. आमचा हा सह्याद्री, आमचा महाराष्ट्र सह्याद्री दिल्लीच्या हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे दाखवून देण्याचं काम शिंदे साहेब आपण केलंय.
आणि महाराष्ट्राच्या वतीने तुमचं मी अभिनंदन करतोय. आपण दाखवून दिलं होय, हिमालयाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहत आहात आणि अधिकृतपणे आपण दाखवून दिलं. खूप खूप तुमचं अभिनंदन. आम्ही शिवसैनिक आहोत. संध्याकाळला वेळ सांगेन, वाघाच्या जबड्यात घालून हात, वाघाच्या जबड्यात घालून हात, मोजीचं दात, ही शिवसैनिकाची जात, ही शिवसैनिकाची जात आहे. आमच्या नादाला लागू नको, आमच्या नादाला लागू नको. कोण गद्दार? शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी बेईमानी केली कोणी? शिवसेना भाजपची युती असताना, युतीमध्ये लढले असताना सोनिया गांधीचं पाय छाटायला गेलं कोण? काँग्रेसच्या धावणीला शिवसेना बाजूचं पाप कुणी केलं? गद्दार कोण? गद्दारची व्याख्या काय? आणि म्हणूनच एवढं मी सांगेन, हा म्हणता आज महाराष्ट्र एक करण्याचं काम आमच्या एकनाथजींनी केलंय. दिवस रात्र हा माणूस काम करतोय, झोप नाही. आता मला सांगतायत बाई 3 दिवस मी झोपलो नाही. हे जर उद्धवजींना विचारून बघा, उद्धवजी सांगतील 3 दिवस मी उठलोच नाही. असं उलट आहे सगळं. आणि मग सगळं केलं की मग बोंबलत बसायचं, हे काय झालं, हे काय झालं, हे गद्दारी झाली. अहो तुम्ही झोपलात तर हेच होणार आहे ना, हेच होणार आहे ना. आणि म्हणून मला एकनाथजी आपला अभिमान वाटतोय. महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना आपला अभिमान आहे. एकनाथजी आगे बढ़ो, एकनाथजी आगे बढ़ो, एकनाथजी आगे बढ़ो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. भाई धन्यवाद. शिंदे साहेब, आपण हे बघत असाल की ज्या पद्धतीची सीटिंग अरेंजमेंट झाली त्यापेक्षाही जास्त लोक दोन्ही साईडला उभे आहेत, पण बाहेर त्याच्यापेक्षा डबल आहेत. पण यांची व्यवस्था जे उभे आहेत, खरोखर ते पुष्कळ वेळ झालाय मगासपासून उभे आहेत, पण त्या साईडला इकडे खुर्च्या लागू शकल्या नाहीत. त्याविषयी खरोखरच दिलगिरी व्यक्त करावी लागेल, कारण हे उभे जवळजवळ 1-1.5 तासापासून आहेत. सगळीकडे वर्धापन दिन किंवा असा कार्यक्रम झाल्यानंतर भाषणं होतात, आपण सगळे मेसेज घेऊन जातो, पक्षाची भूमिका काय ती कळते, पक्ष प्रमुख आपल्याला सांगतायत. पण त्याही पेक्षा आजच्या या वर्धापन दिनी एक 3 नवीन विभाग पण म्हणेन जे चालू करण्याचे ठरलेत, त्याविषयी शिंदे साहेबांनी ज्या सूचना दिल्या त्या मी आपल्यासमोर मांडतोय. बंजारा समाजासाठी आपले मंत्री महोदय संजय राठोडजी पुष्कळ वर्ष त्यासाठी काम करतायत. बंजारा समाजासाठी केलेलं काम आणि बंजारा समाजाने आपल्या ज्या न्याय मागण्या शिंदे साहेबांकडे मांडल्या होत्या आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने करता आला पाहिजे आणि बंजारा समाजाला न्याय पण देता आला पाहिजे. म्हणून शिंदे साहेबांनी संजय राठोड, मंत्री महोदय संजय राठोड यांना बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांची निवड केलेली आहे. त्याची खूप खूप धन्यवाद. टाळ्या जोरदार वाजू द्या. तसंच लाडकी सून, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना तर आपण बघितलीत काय झालं. लाडकी बहीण योजनेने काय पत्तापलटी केला, काय पद्धतीचं वातावरण निर्माण केलं तुम्ही बघितलं. पण त्याच पद्धतीने लाडकी सून हे पण अभियान शिवसेनेतर्फे राबवलं जाणार आहे आणि याच्या राज्य संघटना प्रमुखपदी सौ मीनाक्षी शिंदे यांची पण नियुक्ती करण्यात येत आहे. ही जबाबदारी मोठी आहे, ही जबाबदारी मोठी आहे आणि याला न्याय आपण नक्की देऊ शकाल अशी अपेक्षा करतोय. सर्व युवकांसाठी युवकांची सेना, युवक सेना ही जोरदार चालू आहे. मला जर 5 मिनिटं दिली असते तर मी यांच्याशी बोललो असतो डॉक्टरांविषयी. डॉक्टरांच्या बाबत जे मी फक्त सोशल मीडियावर बघितले ते एकटेच नाही, पण त्यांच्याबरोबर असले सगळे पदाधिकारी, कितीही उन्हामध्ये त्यांनी जे मतदारसंघ पिंजून काढले महाराष्ट्रातले, हे वाखाणण्यासारखे आहेत. काही घटना तर मी अशा बघितल्या त्यांच्या घरी कोणतरी आजारी आहेत,
पण जाणारी टीम मात्र डॉक्टरांबरोबर सगळीकडे गेली आहे. विधानसभा टू विधानसभा गेली आहे. मी घरात बसणाऱ्यांची आणि ह्यांची अशी तुलना होऊच शकत नाही. पण ज्या पद्धतीने काम केलंय त्या पुऱ्या टीमचे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनपूर्वक मी अभिनंदन करेन आणि आभारही मानेन. आणि कदाचित त्याच्यासाठी जोड म्हणून असेल ही पण घटना त्यांनी दाखवून दिली. शिवसेनेतर्फे एक क्रीडा सेना, सर्व खेळाडूंना आणि खेळाडूंचे असलेले प्रॉब्लेम त्यांना प्राधान्य देण्यासाठी, त्यांना गावाखेड्यात उचलून ऑलिम्पिक पर्यंत पोहोचवण्यासाठी जी एक संघटना असावी लागते, ही संघटना आजपासून चालू होणार आहे. आणि शिवसेनेतर्फे क्रीडा सेना हा नवीन विभाग आजपासून स्थापन करण्यात येत आहे. आणि त्याच्या संघटकपदी 2 वेळा केसरी जिंकलेले चंद्रहार पाटील यांची नियुक्ती केलेली आहे. साहेब, याविषयी खरोखरच खेळाडूंमध्ये मी एक बघितले म्हणून सांगतोय. निवड तर योग्य, पण निवडीपेक्षा चंद्रहार आपल्याला खूप खूप अभिनंदन, ऑल द बेस्ट. पण हा क्रीडा विभाग चालू केलेला साहेब एक आठवण झाली म्हणून सांगेन. महाराष्ट्राचं सर्वात मोठं नेतृत्व मानणारी लोक आहेत, पण संघटना जन्माला आली की त्याच्यावर ते अध्यक्ष म्हणून येऊन बसतात आणि वर्ष मग आजी अध्यक्ष माजी अध्यक्ष म्हणून रिटायर होतात. आपण ही संघटना जन्माला घातलीत. शिवसेना हा पहिला पक्ष असेल की क्रीडा सेना म्हणून चालू केलेला आहे आणि याचा फायदा सर्व युवकांना झाल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा करतो. आणि आपण ज्यांच्यासाठी सगळे जमलेले आहात, ज्यांचे विचार ऐकण्यासाठी जमलेले आहात, ज्यांच्यावर मनापासून सर्व प्रेम करताय, अशा आपल्या लाडक्या नेत्याचे त्यांना शिवसैनिकांना संबोधित करण्यासाठी मी त्यांना विनंती करतो. श्रीयुत एकनाथ शिंदे साहेब. अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट, मानाचे मानबिंदू, हिंदू 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 अस्मितेचे शिरोमणी, महानेता, लोकनेता, सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा, शेतकऱ्यांचे कैवारी, कष्टकऱ्यांचे कैवारी, अनाथांचा नाथ, लोकनाथ, मदतीचा हात, एकनाथ, महाराष्ट्राचा डहाण्या वाघ, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे साहेबांचा. जोरात टाळ्या आणि जल्लोष होऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंदीगे साहेबांचा. इथं जमलेल्या माझ्या शिवसैनिक लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, 60 वर्षापूर्वी आदरणीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जन्माला घातली. शिवसेनेची सुरुवात झाली आणि आज आपला वर्धापन दिन हिरक महोत्सव म्हणून आपण साजरा करतोय. मी या हिरक महोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आज समोर पाहतोय भगवं वादळ या ठिकाणी उठलंय. व्यासपीठावर बघा माझे सर्व नेते, सर्व मंत्री, उपनेते,
खासदार, आमदार हे माझं वैभव आहे, हे माझं ऐश्वर्य आहे आणि समोर बसलेली शिवसेनेची संपत्ती आहे. शिवसेनेचं खरं वैभव तुम्ही आहात. बऱ्याच जणांच्या नजरा आपल्याकडे लागल्या. एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार, व्यासपीठावर कोण कोण येणार, काय होणार. अरे आज ये टाइगर आपके सामने खड़ा है. आज मी बघतोय काल परवापासून कुछ कुत्ते रोज भोक रहे हैं. पण मी तुम्हाला सांगतो, कुत्ते झुंड में आके भोगते हैं, शेर अकेला आता है. कुत्ते भोगते रहते, टाइगर शिकार करता है. और कुत्ते भोगते रहते हैं और टाइगर दहाड़ता है. ये शिवसेना है, ही शिवसेना है. आणि ही शिवसेना आज महाराष्ट्रात आपण पाहतोय. बाळासाहेबांचे विचार, धर्मवीरांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आगे आगे देखो होता है क्या. आपली शिवसेना मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी जन्म झाला. महाराष्ट्राच्या अस्मितेची चळवळ म्हणून शिवसेना उभी राहिली. बाळासाहेबांचे विचार म्हणजे शिवसेना, हिंदुत्वाचा हुंकार म्हणजे शिवसेना, मराठीचा निर्धार म्हणजे शिवसेना, देशद्रोहांवर प्रहार म्हणजे शिवसेना, सर्वसामान्यांचा आधार म्हणजे शिवसेना. माझ्या लाडक्या बहिणींचा स्वाभिमान म्हणजे शिवसेना, शेतकऱ्यांचा तारणहार म्हणजे शिवसेना आणि शेतकऱ्यांचा, वारकऱ्यांचा जय जयकार म्हणजे शिवसेना. ही शिवसेना, ही शिवसेना. आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असताना देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी नवीन नवीन विक्रम केले. सर्वाधिक काळ प्रधानमंत्री म्हणून काम करण्याचा विक्रम त्यांनी केला. मोदीजींचा हा रेकॉर्ड 140 कोटी जनतेच्या विश्वासाचं प्रतीक आहे, देशाच्या गौरवशाली प्रगतीचं प्रतीक आहे. 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा डाग लावण्याची हिंमत कुणी केली नाही, असे बेदाग प्रधानमंत्री म्हणून मोदी साहेब आहे. 33 देशांनी सर्वोच्च पुरस्कार त्यांना दिले. हा मान फक्त मोदीजींचा नाही, तुम्हा सर्व प्रत्येक भारतीयाचा. अयोध्येत राम मंदिराची उभारणी केली, काश्मीर मधलं 370 कलम हटवलं. ही स्वप्न कुणाची होती? ही स्वप्न हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची होती, ती पूर्ण केली. आणि 12 वर्ष यशस्वीपणे कारभार केल्याबद्दल दिल्लीमध्ये एनडीएच्या माध्यमातून अभिनंदन प्रस्ताव होता. आणि त्या एनडीएच्या अभिनंदन प्रस्तावामध्ये तुमच्या शिवसेनेला मानाचं पान देण्यात आलं. मी स्वतः अभिनंदनपर भाषण केलं आणि आजच्या जाहीर सभेतही आपण शिवसेनेच्या वतीने
आदरणीय मोदीजींच्या अभिनंदनाचा ठराव इथे करूया. सर्वांनी उभं राहून दोन्ही हात वर करून टाळ्यांच्या गजरामध्ये मोदीजींचं अभिनंदन करूया. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. धन्यवाद, धन्यवाद. भारताला महासत्ता करण्याचं 140 कोटी जनतेचं स्वप्न पूर्ण करण्याचं बळ मोदीजींना मिळो ही आई जगदंबेकडे प्रार्थना करूया. आपल्या अमित भाईंचं देखील मी अभिनंदन करतो. केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र गडचिरोली पुरता नक्षलवाद त्यांनी खतम केला नाही तर देशातला संपूर्ण नक्षलवाद खत्म करण्याचं काम त्यांनी केलं. 370 कलम हटवण्याचं काम त्यांनी केलं. आज जर बाळासाहेब असते तर त्याने प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित भाईंचं मुक्त कंठाने अभिनंदन केलं असतं, अभिनंदन केलं असतं. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असती. परंतु आज आपण पाहतोय, आज जे देशाला पुढे नेत आहेत, देश प्रगतीपथाकडे नेत आहे, देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प करतायत, त्यांना रोज आरोप करताय, त्यांच्यावर प्रत्यारोप करताय. आणि म्हणून त्याने लोकांनी त्यांना त्यांची जाण दाखवली आहे. यंदाचं वर्ष हे शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दीचं वर्ष. बाळासाहेबांचं स्वप्न होतं शिवसेना गावागावात पोहोचली पाहिजे. आपण तुम्ही सगळ्यांनी व्यासपीठावरच्या माझ्या सर्व सहकार्यांनी शिवसेना गावागावात पोहोचवण्याचं काम केलं. शिवसेना लोकांच्या मनामनात पोहोचवण्याचं काम केलं. शिवसेना या महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवण्याचं काम तुम्ही केलंय. हेच खरी बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांना खरी आदरांजली. मगाशी रामदासबाई म्हणाले, बाळासाहेब बघत असतील आणि आशीर्वाद देत असतील. खरं आहे ते. त्यांच्या मनासारखं त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम आपण करतोय. त्यामुळे त्यांना नक्कीच स्वर्गात देखील आनंद वाटत असेल. हेच आपलं भाग्य आहे, हीच आपल्या कामाची पोचपावती आहे. आणि म्हणून बाळासाहेब फक्त नावात असून चालत नाही. बाळासाहेब तुमच्या मनात, विचारात आणि कामात असावे लागतात. हे जन्मशताब्दी वर्ष आपण अत्यंत बाळासाहेबांच्या आवडत्या उपक्रमाने साजरा करणार आहोत. माझ्या लाडक्या शिवसैनिकांनो, तुम्ही खरे बाळासाहेबांचे वारसदार आहात. रक्ताचं नातं सांगून कोणी वारस होत नाही. 7-12वर आपलं नाव लावून कुणाला वारस होता येत नाही. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही. शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, तर शिवसेना म्हणजे विचारांचा आणि आमच्या तुमच्या काळजाचा तुकडा आहे. काळजाचा तुकडा. शिवसेना म्हणजे राजकीय पक्ष नाही. शिवसेना म्हणजे भगवं वादळ आहे. भगवं वादळ. जो भगव्याला विसरला तो राजकारणातून संपला. हे आपण पाहिलेलं आहे. खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले. खुर्चीसाठी हिंदुत्व तुम्ही सोडलं. अरे बाळासाहेबांच्या हयातीत तर त्यांना त्रास दिला.
त्यांना छळलं, पण त्यांच्या जाण्यानंतर देखील जे बाळासाहेबांना नको, बाळासाहेबांचा ज्यांना तिरस्कार होता, बाळासाहेबांना ज्यांचा तिरस्कार होता, त्यांचा पुरस्कार तुम्ही करता. ही तुमची वारसदारी. आणि म्हणून ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना वाचवण्याचं काम केलं, जीवापाड शिवसेनेवर प्रेम केलं, आज महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम केलं, त्यांना तुम्ही शिव्या देताय. हा कुठला न्याय? शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली? राष्ट्रवादीने. दुसऱ्यांदा कोणी फोडली? काँग्रेसने. त्यांच्यासाठी ओव्या गाताय. आणि ज्यांनी धनुष्यबाण घाण टाकलेला सोडवला, शिवसेना पुढे नेण्याचं विचार पुढे नेण्याचं काम केलं, त्यांना शिव्या देताय. आपल्या सगळ्यांना माहित आहे बांधवांनो भगिनींनो, आपण 4 वर्षापूर्वी उठाव केला. आपला उठाव सुपरहिट झाला. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने तो स्वीकारला. माझ्या माता भगिनी भावांनी शेतकऱ्यांनी आशीर्वाद दिला. आणि मागे बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा आशीर्वाद तो होता. आणि म्हणून आपण जनतेच्या न्यायाला जिंकलो. कारण लाडक्या बहिणींचे, लाडक्या भावांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी होते. आपण उठाव केला तेव्हा ते लोक म्हणाले कुणी सोबत राहणार नाही, कुणी निवडून येणार नाही. पण मी तेव्हा म्हणालो होतो पहिल्या भाषणात, रामदास भाई, एक जरी निवडून आला नाही तर एकनाथ शिंदे राजकारण सोडून गावाला शेती करायला निघून जाईल. मला अभिमान आहे माझ्या कार्यकर्त्यांचा, शिवसैनिकांचा, सगळ्यांचा. 40 आमदार होते, एकनाथ शिंदेने 60 आमदार निवडून आणले. 60. पाहिलं महाराष्ट्राने. आता आमदार आपले आहेत, खासदार आपल्याकडे आहेत. आता आणखी महाराष्ट्रात आपले 60 नगराध्यक्ष आहेत, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, सभापती आहेत, महापौर आहेत, नगराध्यक्ष आहेत. सगळीकडे शिवसेनेचं वादळ घोंगावत आहे. शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय. अगदी चांदा ते बांधा शिवसेनामय करून टाकण्याचं काम माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांनी केलं. याचा अभिमान मला, अभिमान मला. आणि म्हणून ज्या ठिकाणी महिलांना आरक्षण आहे तिथं तर त्यांना पद दिलंच, पण जिथं आरक्षण नाही तिथेही लाडक्या बहिणींना आपण संधी दिली. आता 17 पैकी 6 बिनविरोध झाल्यात विधान परिषदेच्या. उरलेल्या 11 जागा देखील आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही. लिहून घ्या. विरोधकांचं खातं देखील उघडणार नाही. त्यांची पाठी कोरी राहिल्याशिवाय राहणार नाही. आपण बिनविरोध जिंकलो तरी आपले आरोप, अरे तुमचे उमेदवार जर टिकले नाही, पळून गेले, तर आम्ही काय करणार? हा महायुतीचा विजय, हा तुम्ही महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. आपली महायुती मजबूत आहे, मजबूत आहे. आणि तिन्ही पक्षांचं बॉन्डिंग घट्ट आहे. देवेंद्रजी आणि माझ्यात देखील काही लोक काड्या घालण्याचा प्रयत्न करतायत. त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण आम्ही टीम म्हणून काम करतोय. कुछ लोग चुप कर जाके उन्हें बताते हैं, कुछ लोग चुप कर उन लोग जाके उन्हें बताते हैं, अरे पर वो हमें आके सब कुछ बताते हैं. काय तुम्ही सांगणार? कारण आमच्यामध्ये आमचा अजेंडा खुर्ची नाही, आमचा अजेंडा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात बदल घडवणं आहे. कारण त्या अजेंड्यावर आम्ही काम करतोय. त्यामुळे किती कोणी काही केला प्रयत्न तरी सुद्धा ही महायुती महाराष्ट्रामध्ये
पुढे जाणार. या महाराष्ट्रात 2.5 वर्षाचा कारकीर्द आपण पाहिली पाहिजे. या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये स्थगिती दिलेल्या सगळे स्थगिती आपण हटवून टाकली. सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले. त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय एक्सलेटरवर आहे. त्यामुळे विकासाची गाडी वेगाने, बुलेटच्या वेगाने धावती आहे. आज मी 2.5 वर्ष काम केला, महाराष्ट्र पुढे नेला. देवेंद्रजी आता काम करतायत, आम्ही टीम म्हणून काम करतोय. आमचा अजेंडा एकच, महाराष्ट्राची प्रगती. महाराष्ट्राला वेगवान पद्धतीने पुढे न्यायचंय. महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, लाडक्या बहिणी माझ्या सुखी झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजना सुरू झाली. मी देखील गरिबी पाहिली, ते दिवस मी पाहिले. आईची, माझ्या पत्नीची काटकसर मी पाहिली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यात देखील अनेक लोकांनी खोडा घातला, पण त्यांना माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि पार हटवून टाकलं. आणि म्हणून मी सांगतो, कोणी मैकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, हा तुमच्या एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आणि म्हणून शिवशाही मानणारे आम्ही लोक आहोत. छत्रपतीच्या आशीर्वादाने आम्ही काम करतोय. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतोय. रयतेच्या भाजीच्या देठाला हात लागता कामा नये, हे शिवरायांची शिकवण. बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारावर आम्ही काम करतोय. माझ्याकडे काही वशिलेबाजी लागत नाही. मी, माझं लक्ष सगळ्यांकडे असतं. माझ्याकडे पैसे लागत नाही, माझ्याकडे वशिला लागत नाही, माझ्याकडे मर्सिडीज गाडी लागत नाही. बाई बरोबर आहे ना? अडसूळ साहेबांना निलमताईला माहिती. राज्यसभेच्या वेळी देखील मोठमोठे सगळे लोक रांगेत होते, परंतु आपण शिवसेनेने एका भीमाच्या लेकीला, ज्योतिताई वाघमारेला राज्यसभेचं तिकीट दिलं आणि या राज्याला एक आपली भूमिका शिवसेनेची काय दाखवली. पूर्वी वशिला लावून, प्रॉपर्टी बघून, बाकी सगळं बघून आपल्याकडे तिकीट द्यायची, पण माझ्याकडे ते चालत नाही. काही लोक, आपले नेते, व्यासपीठावरचे पण, मंत्री पण, आमदार पण माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. अनेक लोकांनी केली. गुलाबराव पाटील आहेत, संजय राठोड आहे, खोतकर आहे, भरत शेठ आहे, महेंद्र दळवे, सुहास कांदे, आणखी काही काही लोक आहेत. ते म्हणाले इच्छा व्यक्त करणं गुन्हा नाहीये. मी त्यांना सांगितलं, अरे बाबा, आपल्याला कार्यकर्त्यांना पुढे आणलं पाहिजे. कार्यकर्ते पुढे गेले पाहिजे. कार्यकर्त्यांनी नेहमी आपली कामं करून आपल्याला निवडून द्यायचं एवढंच काम आहे. त्यांनाही मोठं केलं पाहिजे. क्षणामध्ये त्यांनी सांगितलं, साहेब तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या पाठीशी आम्ही आहोत. असे कार्यकर्ते, असे सहकारी मला लाभलेत, असे नेते मला लाभलेत. हे माझं वैभव आहे, हे माझं ऐश्वर आहे. ह्याला नशीब लागतं. आणि म्हणून मी यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जीवाला जीव देणारे सहकारी आहे. हे भाड्याने आणलेले लोक नाहीत, हे मनापासून आलेले लोक आहेत. शिवसेनेवर प्रेम करणारे लोक आहेत. बाळासाहेबांच्या विचारावर प्रेम करणारे लोक आहेत. हे कृत्रिम नाहीये, हे नैसर्गिक आहे. आणि म्हणून जो काम करेल त्याचाच सन्मान होईल. मला भाईंनी मगाशी सांगितलं श्रीकांतच्या बद्दल. श्रीकांतला आपण युवा सेनेचा प्रमुख करू, राष्ट्रीय सरचिटणीस करू. पण श्रीकांतला मी विचारलं, श्रीकांत म्हणाला आपल्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना आपण पुढे करूया. जेव्हा मंत्रीपद केंद्रातलं दिलं त्यावेळेस इथं प्रतापराव जाधव आहेत, या सगळ्या खासदारांनी सांगितलं श्रीकांतला करा. पण श्रीकांतने नम्रपणे
त्याला नकार दिला ही शिवसेना आहे. पण भाईंचा प्रस्ताव जो आहे तुम्ही नेते लोकांनी ठरवायचा आहे. ज्येष्ठ नेत्यांनी तुम्ही तो ठरवायचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आमदार मंत्र्याचा मुलगा हे आहेत म्हणून त्याला संधी मिळणार नाही असं नाही. त्याने काम केलं, त्याचं कर्तृत्व दाखवलं तर त्याच्यावर अन्याय देखील करणार नाही हे मी सांगू इच्छितो. परंतु आमदार, खासदार, मंत्र्याचा मुलगा हे क्वालिफिकेशन आपल्याकडे होत नाही, हे होत नाही. आणि म्हणून मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झालो, एक शाखा प्रमुख ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो. यामागे खूप संघर्ष, खूप चढाव उतार मी पाहिले माझ्या आयुष्यामध्ये. संघर्ष केला. आनंद दिघे साहेब पाठीशी होते. दुःख भोगली. डोंगरा एवढी दुःख माझ्या आयुष्यामध्ये माझ्या कुटुंबावर कोसळली. आनंद दिघे मागे उभे राहिले, तेही सोडून गेले मला. बाळासाहेब ते देखील माझ्यावर प्रेम केलं, तेही सोडून गेले. आज माझा परिवार, प्रपंच, हे व्यासपीठावर बसलेले माझे नेते आणि या महाराष्ट्रातली तमाम जनता हे माझं कुटुंब आहे, माझा परिवार. आणि म्हणून हे आपलं शिवसेना आहे, कुटुंब आहे. आणि म्हणून मला एकच सांगतो आपल्याला मी, की माझ्या मागे कोणी गॉडफादर नव्हता, माझ्या मागे कोणी गॉडफादर नव्हता. एक शाखा प्रमुख, एक कार्यकर्ता, बाळासाहेब दिघे साहेब यांची प्रेरणा माझ्या पाठीशी होती, ऊर्जा माझ्या पाठीशी होती. आणि म्हणून कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदापर्यंत नेण्याची ताकद फक्त आणि फक्त शिवसेनेमध्येच आहे. आणि ती शिवसेना आपल्याकडे आहे. कार्यकर्ता खासदार होऊ शकतो, आमदार होऊ शकतो, मंत्री होऊ शकतो, अगदी मुख्यमंत्री देखील होऊ शकतो. ज्या दिवशी माझ्या समोर बसलेला एखादा कार्यकर्ता कर्तृत्वाच्या जोरावर इथं येऊन मुख्यमंत्री म्हणून भाषण करेल, तो सगळ्यात आनंदाचा दिवस एकनाथ शिंदे सारखे असेल. ही शिवसेना आहे, ही शिवसेना आहे. शिवसेना, शिवसैनिक हाच खरा आपला पाठीचा कणा आहे. हे गटप्रमुख हे SIR मध्ये यादीवर काम करतायत, हे BLA बघतायत, ही खरी ताकद आहे आपली. घटक प्रमुख शिवसैनिक ही आपली ताकद आहे. बाळासाहेब म्हणायचे, शिवसैनिक हेच मोठं पद आहे, त्याला कोणी हलवू शकत नाही. आणि म्हणून मी नेत्यांना देखील सांगतो, पक्ष म्हणजे आमदार नाही, पक्ष म्हणजे खासदार नाही, पक्ष म्हणजे मुख्यमंत्री नाही, पक्ष म्हणजे उपमुख्यमंत्री नाही, पक्ष म्हणजे शिवसैनिक, फक्त शिवसैनिक. त्याच्याच जोरावर आपण मंत्री होतो, खासदार होतो, आमदार होतो. आणि म्हणून त्याला जपलं पाहिजे, त्याला वाढवलं पाहिजे. निवडणुकीमध्ये कार्यकर्ता आवडता असतो, तो आवडताच राहिला पाहिजे, तो नावडता होता कामा नये निवडणुकीनंतर. हे आपण कधी कधी पाहतो. कारण शेवटी निवडणूक आली की कार्यकर्त्यांचे लाड आपण करतो, निवडणूक झाली की त्याला नजरे आड करतो. हे होता कामा नये, हे होता कामा नये. कारण हेच कार्यकर्ते आपल्याला उभारी देत असतात, हेच आपला प्रचार करत असतात, हेच आपलं मार्केटिंग, ब्रँडिंग करत असतात. आणि म्हणून कार्यकर्ता जपला पाहिजे, कार्यकर्ता घडला पाहिजे, कार्यकर्ता वाढला पाहिजे. तेव्हाच तो कार्यकर्ता तोडवण्याची भाषा करतात, त्यांच्यावर पुढचं जाऊ दे. आणि म्हणून आपल्या सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी लढला देखील पाहिजे. त्यामुळे हजारो लोक आपल्या बरोबर येत आहेत, दररोज येत आहेत. वेटिंग लिस्ट मोठी है. काय येत आहेत? मैं तो अकेला ही चला था, लोग आते चले गए, कारवा बदला गया. आणि हा कारवा महाराष्ट्रामध्ये पसरला आहे. कोण एकनाथ शिंदे? अरे सर्वसामान्य कार्यकर्ता, शाखा प्रमुख आज
या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने त्याला स्वीकारलं, शिवसेनेला स्वीकारलं, उठावाला स्वीकारलं, या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद दिले. आणि याच्यापेक्षा काय दुसरं असू? ज्या ज्या ठिकाणी मी जातोय त्या त्या ठिकाणी अगदी मुलांपासून मोठ्या वयोवृद्धांपर्यंत चेहऱ्यावर आनंद पाहतो. हीच कमाई आहे आपली, हीच कमाई आहे. किती पैसे कमवले, किती संपत्ती कमवली, किती प्रॉपर्टी कमवली, यापेक्षा किती माणसं कमवली, किती माणसांचं प्रेम कमवलं हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ते काय सांगतात, ज्याला जायचं त्यांनी खुशाल जावा. त्यांच्या अहंकाराचा फुगा रोज फुगतोय. अरे बाबा, जावा जावा म्हणून सगळेच जाऊ लागलेत. का जाऊ लागलेत? ह्याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. तुम्हाला शोलेतल्या असराणीचा डायलॉग आठवतो ना? आधे इधर आओ, आधे इधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पीछे कौन हो? कोई नहीं है. त्यांच्याकडे फक्त काटे आणि चमचे शिल्लक आहे. कसं वाढणार पक्ष? तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं, तुम्हारे पाव के नीचे कोई जमीन नहीं. कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं. त्यांना कोणीतरी आठवण करून द्या. बदललंय, परिस्थिती बदलली आहे, त्याची आठवण करून द्या. परिस्थितीनुसार आपल्याला चालायचं असतं. कधीही गची बाधा डोक्यात येता कामा नये. मी कोण आहे? मी 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 नाही, आम्ही 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 म्हणा. मी म्हणणारे रावणाची लंका देखील जळून खाक झाली. ओ तुम्ही आम्ही कोण आहोत? हे जनता जनार्दन सगळे सगळे आहेत आपले मायबाप. ये जनता है, सब जानती है. आणि म्हणून आपल्याला हे केलं पाहिजे. काय मगाशी रामदासबाईंनी समाचार घेतलाय, गुलाबरावनी समाचार घेतलाय, आमच्या ज्योतिताईंनी समाचार घेतलाय. काही लोक म्हणाले लांडग्यांचं ऑपरेशन करतो. अरे तो तर कंपाऊंडर आहे ना. कंपाऊंडर कसं ऑपरेशन करणार? इथे श्रीकांत शिंदे खरा डॉक्टर आहे, पण मी डॉक्टर नसलो तरी अजूनही ऑपरेशन करतो. आणि ऑपरेशन करायला वाघाचं काळीज लागतं, लांडग्याचं नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. 4 वर्षापूर्वी यात लांडग्यानी मला धमक्या दिल्या होत्या. मुंबईत तर यावंच लागेल, वरळीतून जावंच लागेल. अरे कुणाची काही जागीर आहे का मुंबई? एकनाथ शिंदे एकटा आला, एअरपोर्ट वरून हेलिकॉप्टर बाजूला ठेवलं. हेलिकॉप्टर मध्ये तुमचा एकनाथ शिंदे बसला नाही, गाडीमध्ये बसला, बाय रोड गेला, वरळीतून गेला, वरळीतून थांबला, येऊन थांबला. तेव्हा जे धमक्या देणारे घरामध्ये ऑनलाईन बघत होते. मी काय आम्हाला चॅलेंज देणार? आता म्हणतात तुडवा. हिम्मत असेल तर समोर या. रामदास भाई तर बोलले, तुडवायला हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? तुडवायला पाय लागतात. हे शिवसैनिक आहेत, हे कडव्या बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे आहेत. त्यामुळे आता किती केविलवाना, सकाळी खासदारांना शिव्या द्यायच्या आणि संध्याकाळी त्यांच्याबद्दल चांगलं म्हणायचं. हे काय काय चालू आहे? तुम लढो हम कपडा संभालते, अशी शिवसेना चालत नाही. सेनापतीने घरी बसून चालत नाही, फ्रंटवर येऊन लढावं लागतं. मी नेहमी सांगतो कार्यकर्त्यांना, हा तुमचा एकनाथ शिंदे तुम लढो हम कपडा संभालने वाला नाही, तुमच्या समोर येऊन छातीचा कोट करून लढणार आहे.
लढवायची आहे. आणि म्हणून काय लढले? महापालिका गेल्या, जिल्हा परिषदा गेल्या, ग्रामपंचायती गेल्या, म्हणाले आम्हाला वाऱ्यावर सोडलंय. फक्त मुंबई सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून तिकडे जोर लावला. परंतु तुम्ही मुंबईकरांनी महायुतीने कामाला पसंती दिली. मी मुख्यमंत्री झाल्या मुंबईतले सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले पाहिजे. मी आणि देवेंद्रजींनी निर्णय घेतला, आता कॉन्क्रीटचे रस्ते मुंबईत पाहतोय. 100% कॉन्क्रीटचे रस्ते पुढच्या वर्षभरात होते. विकास झाला. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना काढला 250. एसटीपी नव्हते, ते एसटीपी आपण सुरू केले. मेट्रो बंद होती, मेट्रोची कामं सुरू केली. कोस्टल रोड सुरू केला, अटल सेतू सुरू केला, समृद्धी महामार्ग सुरू केला, सगळं सुरू केलं. आणि त्यामुळे मुंबईकरांनी भरभरून महायुतीला युतीचा विजय केला. आणि ज्यांनी 25 वर्ष मुंबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून वापरलं, त्यांना घरी बसवलं. यांचं दिल्लीतही तेच, गल्लीतही तेच. इंडिया अलायन्स ची नय्या आता बुडाली आहे. इंडिया आघाडीची घटक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलिनीकरण करतायत. अरे सगळे किती लोक आहेत, किती शून्य एकत्र केली, त्यांची बेरीज केली, गुणाकार केला तरी सुद्धा बेरीज काय येते? शून्य, भोपळा. अशी तुमची अवस्था आहे. IPL मध्ये टीम हारली की कॅप्टन बदलतात, पण सतत निवडणुका हारल्यावर देखील राहुल गांधीच कॅप्टन. एवढ्या निवडणुका हारल्यावर पक्षाचे अध्यक्ष तेच. देशात हे फक्त काँग्रेसमध्येच होऊ शकतं. पण कसं आहे, राहुल गांधींचं भस्मासुरासारखं झालंय. ते ज्याच्या डोक्यावर हात ठेवतात त्याचा भस्म होऊन जातो, राख होऊन जाते. आपल्याकडे उबाटाला साफ केलं, तामिळनाडू DMKचा बँड वाजवला, पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींचं पाणीपत केलं, बिहार मध्ये RJD ला संपवलं, चारा खायला पाठवलं. राहुल गांधींनी काँग्रेसची तर वाट लावलीच, पण ज्यांना ज्यांना काँग्रेस बरोबर घेतलं त्यांचाही बँड वाजवून टाकला. एक म्हणतो आपण, जिसके साथ जाऊंगा उसकी नैया डुबाऊंगा, हे त्यांचं कर्तृत्व आहे. ना मैं जीतूंगा ना मैं जीतने दूंगा. पण मोदीजींचा आहे, ना मैं खाऊंगा ना मैं खाने दूंगा, देश को नई ऊंचाई पर ले जाऊंगा. नेशन फर्स्ट आणि काँग्रेसचं करप्शन फर्स्ट, हा फरक आहे. आणि म्हणून मी आपल्याला जाता जाता एवढंच सांगतो, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, हे आपला घोषणा भारताच्या विकासाचा मूलमंत्र आहे. जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्याच्या शतक महोत्सव साजरा करेल तेव्हा विकसित आणि आत्मनिर्भर भारत म्हणून भारत जगाचं नेतृत्व करेल. तो दिवस काय असेल, हे विजन पूर्ण करण्यासाठी शिवसेना आणि NDA, शिवसेना आणि आपण महाराष्ट्र NDA सोबत कायम भक्कमपणे उभे राहू. $5 ट्रिलियन भारताची इकॉनॉमी आहे, त्याच्यामध्ये एक नाही 1.5 ट्रिलियन हे भारताचं महाराष्ट्राचं योगदान देण्यास आपण कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे गेल्या 4 वर्षात महाराष्ट्राचा चौफेर विकास झालाय. महाराष्ट्राला सर्वात प्रगत, समृद्ध आणि 1 नंबरचं राज्य म्हणून झालंय. GDP मध्ये नंबर 1, स्टार्टअप मध्ये नंबर 1, FDI मध्ये नंबर 1, इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नंबर 1, असा महाराष्ट्र पुढे जातोय. आणि म्हणून राजकारण काय ते चालतच राहील, पण महाराष्ट्राच्या जनतेला आधार देणं आपलं काम आहे. यावर्षी अल निनोचं संकट आलंय, शेतकरी काळजीमध्ये आहे, दुष्काळाची काळी छाया पडलेली आहे. त्याची सामना करण्याची तयारी आपली पूर्ण आहे. दसऱ्याच्या आधी अतिवृष्टी झाली होती, दसऱ्याचा मेळावा होता. मी सांगितलं तिकडे अतिवृष्टी झाली, तिकडून कोणी येऊ नका, लोकांचे अश्रू पुसा, लोकांचा दसरा दिवाळी चांगली साजरी करा. आणि आपल्या शिवसैनिकांनी त्यांचं दसऱ्याचं घराचं तोरण बांधलं. मी त्यावेळेस शेतकऱ्यांना सांगितलं, तुमची दिवाळी काळी होऊ देणार नाही, दिवाळीमध्ये त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं काम केलं.
आपण शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली. आज गेल्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा केली आणि कर्जमाफी जी केली होती ती घोषणा देखील आपण पूर्ण करतोय. आणि म्हणून शिवसेना, जिथे आपत्ती तिथे शिवसेना, जिथे संकट तिथे शिवसेना. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेला लोक मानतायत, जवळ करतायत. आणि म्हणूनच त्यांचा दसरा दिवाळी गोड करण्याचं काम शिवसेनेनं केलं. वारकरी, कष्टकरी आणि शेतकरी, वारकरी, कष्टकरी आणि शेतकरी हीच खरी शिवसेनेची जबाबदारी. म्हणून आपण काम करतोय. आपल्या जबाबदारीतून शिवसेनेने कधीच हात झटकले नाही. कुठेही संकट आलं, पूर आला, महापूर आला, आपण पुढे असतो. आणि म्हणून कोणतंही संकट आलं तरी बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहू. कारण बळीराजा आपला मायबाप आहे. या राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क कुणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. हे नेहमी आम्ही सांगतो. आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजना आपण केली, ती आजही सुरू आहे. त्याप्रमाणे काही अन्याय अत्याचार होतात म्हणून लाडकी सून ही मोहीमही तितक्याच प्रभावीपणे आपण राबवतोय. कालच टेंबी नाक्याला आनंद आश्रमाच्या इथे सूर्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्या ठिकाणी लाडक्या सुनांना देखील न्याय मिळणार आहे. लाडक्या सुनांचं रक्षण हेच शिवसेनेचं वचन. हा देखील कार्यक्रम आपण जाहीर केलेला आहे. आणि म्हणून 80% समाजकारण, 20% राजकारण. मगाशी आपले संजय राठोड हे बंजारा समाजाचे नेते आहे. बंजारा, त्यांना मी सांगितलं महाराष्ट्रात नाही पूर्ण देशभरामध्ये तुम्ही काम करायचं आहे. आणि म्हणून त्यांना बंजारा समाजाचे राष्ट्रीय नेते म्हणून आज आपण जाहीर केलेला आहे. हा बंजारा समाज देखील सगळे समाज, सगळ्या समाजांना पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे. मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, सगळे समाज जे या महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांना एकत्र घेऊन पुढे आपल्याला जायचं. मी पुन्हा एकदा सांगतो, आता SIRचं काम चालू आहे, मतदार याद्यांची पडताळणी चालू आहे. त्याच्यावर आपण लक्ष द्या. BLA नेमले नसतील तर BLA नेमा, BLO कडून काम करून घ्या. अन्यथा आपल्या हक्काचा मतदार वंचित राहिला तर तुमच्याकडे किती तुम्ही काम केलं, किती प्रचार केला आणि मतदार यादीमध्ये मतदार नसेल तर तुमच्या विजयामध्ये मोठा अडसर निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून ते तुम्ही काम करा. आपली यादीतून आपल्या हक्काची नाव वगळली जाणार नाहीत हे लक्षात ठेवायच्यावर मी बरेच वेळा प्रत्येक भाषणात सांगितलंय की याद्यांचं अपडेट करा. याद्या अपडेट असल्या पाहिजे. मतदार याद्याच तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरणार, तुमच्या विजयाची गुरुकिल्ली ठरणार. हे लक्षात घेऊन मतदार याद्या करा. युवा सेनेला माझं सांगणं आहे, फील्डवर तुमचं काम दिसलं पाहिजे. सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यावर तुमचं काम दिसलं पाहिजे आपले. आणि म्हणून युवा सेनेने देखील ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. युवा सेनेचा महत्वाचा रोल शिवसेना वाढवण्यामध्ये या ठिकाणी दिसला पाहिजे. अशा जसं श्रीकांत सगळे राज्यभर दौरे करतोय, युवा सेना दौरे करतोय, पूर्वेश दौरे करतोय त्याच्या टीमला घेऊन. आणि म्हणून हे असे आता माझ्या सकट, आपल्या नेत्यांसकट सगळ्यांना 2.5-3 वर्षामध्ये शिवसेना संघटना वाढवण्याचं काम करायचं आहे. शिवसेना घराघरात, शिवसेना गावागावात, शिवसेना मनामनात पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मी आपल्याला एवढं सांगतो, आता घरात बसून चालणार नाही. शिवसैनिक घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो, हे आपल्याला काम करायचं आहे. धनुष्यबाणाचा एकच नारा, धनुष्यबाणाचा एकच नारा, शिवसेनेचा महाराष्ट्र सारा. हे आपल्याला घडवून दाखवायचं, हे आपल्याला घडवायचं. या एकाच भावनेने काम करा. जाता जाता एवढंच सांगतो, एकच लक्ष एकच ठाव, एकच लक्ष एकच ठाव. शहर ते गाव फक्त शिवसेनेचंच नाव, फक्त शिवसेनेचंच नाव.
जिथे संकट तिथे धाव, जिथे संकट तिथे धाव. शहर ते गाव फक्त शिवसेनेचंच नाव, फक्त शिवसेनेचंच नाव. चांदा ते बांधा भगवा लाव, चांदा ते बांधा भगवाच लाव. शहर ते गाव फक्त शिवसेनेचंच नाव. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद. राष्ट्रगीताच्या उचित सन्मानार्थ आपण सर्वांनी जागेवर उभे राहायचं आहे. भारत माता की वंदे. आणि त्यातून केवळ 9 जणांची निवड करणे अत्यंत कठीण होते. संकट काळात कोणतीही अपेक्षा न ठेवता रुग्णांच्या मदतीसाठी धावून जाणारे, मग ते खानावळ चालवणारे सूरज जम्मा गेली 9 वर्ष रुग्णसेवेत आहेत. चहाची टपरी चालवणारे विनायक जाधव आणि लक्ष्मण जाधव यांनी तर आपल्या स्टॉलवरती अनेक सहाय्यता निधीचे आणि शासनातील उपक्रमांचे माहिती फलक लावले आहेत. नोकरी सांभाळत सेवा करणारे विनायक जरांडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि इतर शासनाच्या निधीसाठी पत्रव्यवहार करण्यास महाराष्ट्रभर रुग्णांना मदत करतात. घर आणि व्यवसाय सांभाळत कार्य करणाऱ्या सोनालीताई देशमुख यांनी तर पूर्ण महाराष्ट्रात अवयवदानाची चळवळ उचलून धरली आहे. दुकान सांभाळणारे प्रवीण शर्मा गेली 26 वर्ष रुग्णसेवा करत असून आज ते विदर्भ प्रमुख पदावर कार्यरत आहेत. चिकन 65 ची गाडी चालवणारे प्रथमेश काटे आपल्या स्टॉलवर जर कोणी मदतीसाठी आले तर त्यांना प्रथम प्राधान्य देतात. कुरिअर बॉय कृष्णा नरुटे CST ते ठाणे कुरिअर पोहोचवत अनेक हॉस्पिटलमध्ये भेट देत रुग्णांची अडचण दूर करतात. आणि रिक्षाचालक भरत गोपाळे तर आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान दिघे साहेब यांच्या विचारांनी प्रेरित होऊन या कार्यात आणि त्यांच्या सहवासात रुग्णसेवा करत आज ते उपजिल्हा प्रमुख पदापर्यंत पोहोचले असून या सर्वांनीच आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. या नवरत्नांनी सिद्ध केले आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी सेवाभाव आणि जिद्द असेल तर कोणतीही अडचण रुग्णसेवेच्या आड येत नाही. गरजू रुग्णांना मदत, उपचारांसाठी मार्गदर्शन आणि संकटाच्या काळात आधार देत त्यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. ही नवरत्न केवळ शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची नव्हे तर मानवतेची खरी ताकद आहे.